नमस्कार. माझे सर्वप्रथम सर्व प्रिय मित्र मंडळी परिवार सर्वांना आज अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. गणराया विघ्न हरतात सर्वांच्या पूर्ण आशा आकांक्षा तुमच्या जे काही दुःख दर्द आहे जे काही तुमच्या आयुष्यामध्ये अडचण आहे ते सर्व दूर करावे. आज आपण विशेष त्या गोष्टी घेतोय. आपला जसं आज अंगारकी चतुर्थी आहे बाप्पांचं सर्व ठिकाणी बाप्पांचा म्हणजे आज तो दिवस असा आहे की एवढा प्रत्येक ठिकाणी असे प्रकाश आहे आणि एक डिवाइन एनर्जी आहे. ती एनर्जी आपण फील करतो म्हणजे आपल्याला आतून ते असं वाटतंय की नाही आता बाप्पा जवळ येत आहे. 21 ऑगस्ट बाप्पा जवळ येत आहेत आणि चतुर्थीपासून आता पुढचे जे सण सुरू चालू होणार आहे त्याचप्रमाणे काही गोष्ट आहेत सांगायला की आता तुम्हाला महाभारत माहिती असेल सर्वांना महाभारतमध्ये कुणाला माहिती असेल का नाही माहिती पण मग तुम्हाला सांगतो. महाभारतमध्ये जेव्हा ते ऋषींनी जेव्हा ते महाभारत घेत होते तेव्हा त्यांना एक स्टेनोग्राफर लागत. स्टेनोग्राफर म्हणजे त्या अक्षरांना लिहिणारा. तुम्हाला माहीत असेल की नाही पण एक अशी म्हणजे ही एक चमत्कारिक गोष्ट आहे की साक्षात गणपती बाप्पा आपले त्यावेळेला त्यांचे स्टेनोग्राफर करून ते महाभारताचे स्टेनोग्राफी लिहिली. त्यानंतर आपण येतो की गणेश म्हणजे गणपती बाप्पाची जी काही आराधना आहे आपण घरी करतो पण घरी करता वेळी काही अशी गोष्टी आहेत आपण बघा गणपती बाप्पा सर्वांना म्हणजे तो असा देव आहे की सर्वप्रथम गणराया अगोदर त्याची पहिली पूजा झाल्याशिवाय कुठली पूजा सुरुवात होत नाही. गणपती बाप्पांचा एवढा जो मान आणि लाड आपण जे काही व्यक्ती करतो खास करून महाराष्ट्रामध्ये जल्लोष असतो. म्हणजे आता जर सर्व ठिकाणी सर्व लोक एकदम म्हणजे आतुरतेने वाट पाहत आहेत की बाप्पा केव्हा येणार आहे बाप्पा केव्हा येणार आहे बाप्पा हा एवढे दिवस राहिले दिवस मोजत आहेत डेकोरेशन हे सर्व अशा काही गोष्टी आहेत सर्व आहेत. आता याच्यामध्ये एक दोन पॉईंट आहेत. एक मी निगेटिव्ह नाही म्हटणार त्याला निगेटिव्ह हा शब्द वापरणार नाही. मी असं सांगेन की रोज रोज आपल्या आता देवालयामध्ये गणपती छोटी मूर्ती असतेच असते. त्याचबरोबर मूर्ती असते तर आपण काय करतो माहिती का की तसं गणपती बाप्पाचं ते मंगळमूर्ती आपण त्यांना म्हणतो. पण मंगळमूर्ती म्हटल्यावरती लोकांना असं वाटतं की मंगळवार हा गणपती बाप्पाचा वार आहे. नाही, गणपती बाप्पाचा वार आहे गुरुवार. आता आपल्या विघ्नहर्त्याला आपण आपल्या जेव्हा घरामध्ये ठेवलेलं आहे त्याची डायरेक्शन्स वगैरे जे काय आहे त्यानुसार आपण काम करतो. पण त्याची बाप्पांची जेव्हा आपण पूजा करतो पूजा करताना लाल हा रंग गणपती बाप्पाचा हा लाल रंग हा अतिशय प्रिय रंग आहे. लाल रंग गणपती बाप्पाला लाल रंगाचे फुलं झालं लाल रंगाचा कपडा झाला किंवा आसन झालं म्हणतो फुलं वगैरे जे काही आपण त्यांच्यासाठी जी काही पूजा वगैरे करतो त्यावेळेला आता मी शॉर्टकट बरोबर सांगणार आहे की मला जेवढं मला माहिती आहे तेवढं मी सांगणार आहे. गणपती बाप्पाच्या जेव्हा आराधना तुम्ही जेव्हा बसता ओम गणपती नमः आपण जेव्हा हे स्तोत्र म्हणतो त्यावेळेला त्याच्या अगोदर कृपया करून एक काम करा की तुम्ही पहिल्या पूर्ण स्वच्छ हात एकदम आंघोळ वगैरे करून तुमच्या अंगाला पूर्ण असं थोडंसं सुगंध तरी आला पाहिजे. सुगंध आपल्याला द्यायचे आपल्या बाप्पाने थोडं सुगंध द्यायचा म्हणजे अत्तर वगैरे काय असेल किंवा सुगंधित काही वस्तू असेल तर बाप्पांपर्यंत आपल्याला पोचवायची आहे. त्यानंतर त्यांना नारळ हा त्यांना त्यांच्या समोर अर्पण करायचा आहे.
लाल कपडा लाल म्हणजे असं ठेवून त्याच्यावर तो नारळ ठेवून त्याच्यावर लाल म्हणजे कुंकू पण लालच झाला, कुंकू लाल झाला, मग फुल जास्वंदाचं फुल ते लाल, हे लाल ठेवून त्यानंतर जेव्हा आपण त्यांची जी आराधना सुरू करतो तेव्हा त्यांचे स्तोत्र वगैरे जे काय आपण म्हणतो त्याच्यामध्ये जेव्हा बाप्पांशी जेव्हा कनेक्टेड होतो तेव्हा बाप्पांशी कनेक्टेड होताना आपली ही भावना नसावी की बाप्पा मी तुला एवढं सर्व देईन तर तू मी कर, म्हणजे काही लोकांची सवय ना मी तुला हे करेन असं करेन तसं करेन हे करेन. अहो तो विघ्न हरता आहे, पूर्ण सृष्टीचा विघ्न हरता आहे. त्याला सर्व माहिती आहे की आपल्या आयुष्यामध्ये कुठे अडथळा येते अडथळा येत नाहीये, काय सर्व काय सुख समाधान सर्व काय आहे. तर त्याची प्रामाणिकपणे जेव्हा तुम्ही आपली पूजा करता तेव्हा पूजा करताना कुठल्याही प्रकारचा इकडनं तुम्ही आपण जर पूजा करतोय तर ती पूजा करताना त्यावेळेला बाप्पांचीच फक्त पूजा करा. त्यावेळेला इकडे तिकडचा आवाज न करताना डिस्टर्बन्स येता तो घालत नाही पाहिजे. आता हे सर्वांना माहिती आहे, मी म्हणजे सांगतोय म्हणजे आज तो दिवस आहे त्याच्यामुळे तो सांगतोय मी आता विशेष तो घेतला आपण. त्याचबरोबर दुसरं कसं की जसे गणपती बाप्पा आपले वर्षातून 10 दिवस आपल्याकडे आपल्या घरी येतात. आता आपल्या घरी आल्यानंतर आपण काय करतो, जसं करून कोकणामध्ये म्हणा किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणा 10 दिवस हा खूप जल्लोष असतो. पण संस्कृती हा कुठेतरी ही कुठेतरी भांडली अशी वाटते. का आता जेव्हा गणरायाची जेव्हा मिरवणूक निघते तर मिरवणुकीमध्ये मला त्याच्याविषयी अपेक्षा नाही आहे. मी खरं सांगतो मला त्याच्याशी काही मला वाद नाही आहे. तो तुमचा एक तुमची चॉईस आहे. पण माझा बोलण्याचा उद्देश असा की त्यावेळेला पारंपरिकपणे की गणरायाची जेव्हा आगमनाच्या दिवशी आणि विसर्जनाच्या दिवशी पारंपरिक तरीकेने म्हणजे संस्कृतीच्या नुसार गणरायाच्या आपण घरी बोलवतोही, त्यांना पूजतोही, त्याची 10 दिवस त्याची सर्व सेवाही करतो. त्याला जे लागतं ते आपण ते घरी पाहुणा म्हणून येतो. त्यावेळेला काही ठिकाणी गौर गणपती बसते तेव्हा गौरी येते, म्हणजे गौरी देवी येते तर त्यांना घेऊन जाते, हे घ्यायला येते, चल दादा आपला जायचं आहे, हे तेवढे दिवस आपल्या नंतर म्हणजे 10 अनंत चतुर्थी दिवशी आपल्याला माहिती आहे आपण देव घेऊन चाललो आहोत. तर मग ते दारू वगैरे पिणं, मग ते डीजे साऊंडवरती गणपती बाप्पा पाठी बसतील आणि साऊंडवरती वेगळीच गाणी चालू आहे. हा त्याचबरोबर चला वाद्य सुरू आहेत, वाद्याचं काही हे नाही आहे, वाद्य लागतं. पण त्या संस्कृतीमध्ये कुठे काय म्हणजे गणपती राहायची आपण जेव्हा 10 दिवसामध्ये पुढे आता येणारे गणपती बाप्पा येत आहे तर संस्कृतीच्या प्रमाणे एक पारंपरिक प्रमाणे गणरायाची पूजा का करू शकत नाही? करू शकतोच ना, घरचे करतातच. घरी जेवढे गणपती गणराया गणपती घरी बसतात सर्वच करतात. आणि उगाच आपण जी काही पूजा करतो तर अगोदर पहिला देवाला आपण मागायचं नाही आपल्याला, मला हे दे ते दे हे दे, त्याला सर्व माहिती आहे मला कधी कुठे काय कसं काय करायचंय. फक्त एवढंच आहे की माझ्या आयुष्यामध्ये हे ही जी प्रार्थना मी रोज करतो, माझ्या आयुष्यामध्ये मला आज तू सकाळ दाखवलीस त्यावेळी तुझे खूप खूप आभार. माझा दिवस आज चांगला जाऊ दे, मला कुठेही कुठे अडथळा नको येऊ दे, तू सामोरे उभे राहा. तुझ्या घरात खूप खूप तुझ्या पायाला नमस्कार करून मी तुला तुझ्या आराधना करतो. आणि दिवस संपल्यानंतर जेव्हा तुम्ही परत घरी येता किंवा तो दिवस संपतो त्यावेळेला बाप्पांना परत सांगायचं की माझा आज दिवस जसा काही गेला तुझ्या इच्छेने गेला त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. त्याला सर्व माहिती आहे. त्याला सांगण्याची म्हणजे बाप्पांना आपल्याला असं सर्वांचा लाडका देव आहे तो.
लाडका देव म्हणजे आपण वाट बघतो, वर्षभर वाट बघतो. म्हणजे विचार करा, वर्षभर वाट बघतो आणि वर्षभरानंतर जेव्हा बाप्पा आपल्या घरी येतो, त्यानंतर आपल्याकडनं चुकीचं काही असं काही घडलं नाही पाहिजे की ज्या करून त्या परंपरेला कुठेतरी तडा जाईल. लोकमान्य टिळकांनी साहेबांनी त्यांनी जेव्हा ही परंपरा सुरू केली होती, लोकांना एकत्र करण्यासाठी एकत्र केली होती. आज लोक एकत्र झाले आहेत. आज ते 10 दिवस तुम्ही कुठेही बघा, ज्या एकदम म्हणजे जगमगाट असते, सर्व खूप एकदम आनंद असतात. वेगवेगळे रूप बघायला भेटत आपल्याला गणरायाचे. पण संस्कृती काही ठिकाणी संस्कृती ही कुठेतरी मला असं वाटतं की हरवलेली आहे. आपल्या आयुष्यामध्ये तसा आपला हा जो अध्याय सुरू आहे, तर आज संकष्टी हनुमानाची चतुर्थीच्या नुसार मी सर्वांना फक्त एवढी विनंती करेन की बाप्पा आपले लवकर घरी येत आहेत, तर त्यांना एक आपल्या संस्कृतीच्या नुसार आपल्या प्रतिक्रमणानुसार त्यांची पूजा आराधना व्यवस्थितपणे झालीच पाहिजे. आणि कराही, आणि तुम्ही वाटही पाहताय, मी स्वतःही वाट पाहतोय. उपास काही लोकांचा उपास आहे, माझाही उपास आहे. आणि आता हा व्हिडिओ संपवून म्हणजे आज आपला हा जो अध्याय संपवणार आणि मी थोड्या वेळ बाहेर थोडीशी आराधना करणार, शांत बसणार आणि मग आपला उपास सोडणार दिवस तोच आनंदी. बाबा तू मला आज जे काही मला आज जे काही मला तक्रार जे काही तू टाकलंस, ते चांगलं असेल किंवा वाईट असेल, ते जे काही मला अनुभव टाकले त्यावर मी खूप आभार. गणपती बाप्पा मोरया, गणपती मोरया. दरवर्षी आनंदी आम्ही असतोच असतो, पण तू आलास की आमचं एक दृष्टिकोन बदलतो की आमच्या चेहऱ्यावरचा हसू जो असतो तो दुप्पट वेगाने वागतो. गणरायाची वाट बघतोय आपण सर्व. गणराय लवकर येईल, सर्व देवळ चाललेले आहे. त्याचप्रमाणे परत एकदा अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय महाराष्ट्र.